हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. आय होप कालच्या आणि परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, कारण कालच्या आणि परवाचा व्हिडिओ बघितल्याशिवाय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही. कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बाराखडी बघितली होती. बाराखडीमध्ये मोठी बाराखडी, लहान बाराखडी, दोघी बाराखडी आपण बघितली. त्यांच्यामध्ये एक एक शब्दाचे आपण इंग्रजीमध्ये लिहूनसुद्धा घेतलं आहे. आज आपण बघा विशेष नामांचे इंग्रजीत लेखन करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिले आपण व्यक्तींचे नाव घेऊ, त्यानंतर आपण आडनाव घेऊ, त्यानंतर नद्यांचे नावे, आपल्या राज्यांचे नावे, असं आपण ते नावे लिहून घेणार आहोत. बघा आपण मराठीमध्ये नाव लिहिलेले आहेत. आता त्यांना आपण इंग्रजीमध्ये लिहू. चला इकडे बघा. चला पहिलं नाव आहे अविनाश. श अविनाशची स्पेलिंग बघा. बघा पुढचं नाव बघा अजित. अजित. पुढचं नाव बघा आनंद. नंद. मोठ्याने वाचायचं आणि त्या उच्चारानुसार आपण ते नाव लिहिणार आहोत. बघा पुढचं नाव बघा अपर्णा. अपर्णा. पुढचं नाव बघा अब्राहम. काय नाव आहे? अब्राहम. अब्राहम. हा बघा पुढचं नाव अजर. अजरला सॉरी अजर. पुढचं नाव बघा प्रीती. बघा कीर्ती. कीर्ती. पुढचं आहे विकास. पुढचं नाव धनंजय. बघा DHNANJAY. धनंजय. पुढचं नाव आहे चेतन. CHETN. बाराखडीनुसार लिहायचे आपल्याला. ते बाराखडी पाठ झाले की आपलं हे लिहायचं सोपं वाटतं आणि आपल्याला ते लिहिलं जातं. बघा पुढचं नाव आहे राधा. पुढचं नाव प्रज्ञा. न्याला काय आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बघा पुढचं नाव आहे दीक्षा. पुढचं नाव आहे विष्णू. पुढचं नाव काय आहे? विष्णू. पुढचं नाव काय आहे बघा? पुढचं नाव आहे भास्कर. भास्करची स्पेलिंग बघा व्यवस्थित. एस टाकलाय बघा, एस आणि कर, भास्कर. पुढचं नाव आहे भद्रेश्वर. भद्रेश्वर. बघा केव्हा पण व आणि श जोडला असेल तेव्हा आपण W वापरतो. पुढचं नाव बघा छगन. छगन. पुढचं नाव बघा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. व्यवस्थित बघा स्पेलिंग. न्याला काय आहे ते? DNYA. ज्ञानेश्वर. आणि पुढचं नाव बघा चंद्रकांत. चंद्रकांत. पुढचं नाव बघा लक्ष्मण. बघा श ला आपण काय काय वापरतो बघा. श ला काल बघितले होते KSHA छ, आणि याला XA सुद्धा वापरतो आपण. लक्ष्मण जोड अक्षर असेल तर जास्त
एक्स वापरतो आपण, त्यानुसार आपण इथे लक्ष्मण असं लिहिलोय बघा. पुढचं नाव आहे लक्ष्मी. लक्ष्मी सुद्धा तसंच येणार, लक्ष्मी. बघितलं? व्यवस्थित बघून घ्या. आता यानंतर आपण व्यक्तींचे आडनावं जे असतात ते आडनावं पुढच्या आता बघणार आहोत आपण. तोपर्यंत स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या तुम्ही. बघा, आपण व्यक्तींचे नावे बघितले. आता व्यक्तींचे आडनावं बघणार आहोत आपण. थोडेसे घेतले आहेत, त्यांचे आपण इंग्रजीमध्ये लिहू. बघा इकडे बघा, पहिले नाव काय आहे? आंबेडकर. आंबेडकर. दुसरं नाव काय आहे बघा? खेडकर. खेडकर. तिसरं नाव बघा, काय नाव आहे? पावरा. पावरा. स्पेलिंग बघा व्यवस्थित. हां. चौथं नाव काय आहे? खर्डे. खरडे. पाचवं नाव काय आहे बघा? बर्डे. बर्डे. बर्डे कसं लिहिलं जातं बघा. सहावं नाव काय आहे? मोरे. मोरे. पुढचं नाव बघा, भोसले. भोसले. पुढचं नाव काय आहे? भोसले. पुढचं इकडे बघा, इकडे वळवी. वळवी. पुढचं नाव पाटील. पाटील. पुढचं नाव काय आहे? रावताळे. रावताळे. पुढचं नाव काय आहे? गावित. पुढचं नाव काय? गावित. पुढचं नाव बघा, आडनाव. हे सगळे आडनाव आहेत. पुढचं आडनाव आहे आर्य. आर्य. पुढचं चौहान. चौहान. पुढचं नाव काय आहे बघा? चौहान. पुढचं नाव काय आहे? निकुम. निकुम. पुढचं बघा, शेवटचे नाव काय आहे? चौधरी. चौधरी. हे बघा, आडनावं पूर्ण झाले आहेत. आय होप आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. आय होप स्क्रीनशॉट घेतला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओला बघितल्याबद्दल थँक यू सो मच. सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.